सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 नमस्कार श्रोते हो, निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपण त्वचारोग आणि सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर वैभव टापरे यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅम. सर, कार्यक्रमामध्ये श्रोत्यांच्या वतीने आणि आमच्या सादरकर्त्यांच्या वतीने मी आपलं स्वागत करते आहे. थँक्यू मॅम. सर, आज आपल्या कार्यक्रमामधनं आपण श्रोत्यांना टॉपिकल स्टिरॉइड म्हणजेच स्टिरॉइडयुक्त क्रीम ज्या आहेत, ज्या त्वचेसाठी किंवा सुंदर होण्यासाठी वापरल्या जातात, तर त्याच्याबद्दल माहिती देऊया. सुरुवातीला आपण हे सांगूया की ह्या स्टिरॉइडयुक्त क्रीम ज्या आहेत ह्या काय आहेत. मॅम, स्टिरॉइड्स म्हणजे आता काय राहतं, आमच्या म्हणण्यानुसार तो एक मॅजिकल ड्रग आहे. स्टिरॉइड्स म्हणजे जेव्हा कुठे काहीच नाही चालत तेव्हा जनरली स्टिरॉइड्स यूज करतात. स्टिरॉइडचे खूप सारे प्रकार आहेत. सिस्टमिक स्टिरॉइड्स राहतात आणि टॉपिकली राहतं. तर आता इश्यू असा असतो की स्टिरॉइड्स म्हणजे नेहमी दोनधारी तलवार असतं. कुठे आणि किती प्रमाणात वापरणं हे गरजेचं राहतं. जर त्याचा अधिक यूज झाला तर त्याचे साईड इफेक्ट्स राहतात मॅम. आणि स्टिरॉइड जनरली आम्ही ॲज अ स्किन स्पेशलिस्ट आम्ही यूज कुठे करतो, तर जसे गचकरण, आपलं इसबगोलाचा प्रकार झाले, सोरायसिसचे प्रकार झाले किंवा कोणते ॲलर्जिक पार्ट झाले, त्या ठिकाणी आपण यूज करतो. पण सध्या स्थितीमध्ये असं होत आहे की स्टिरॉइडचा जो वापर होतो क्रीम्समध्ये जो होतो किंवा लोक लावतात, तर ते गोरं होण्यासाठी यूज करतात. तिथे मॅक्झिमम जे मार्केटमध्ये क्रीम्स मिळतात आहेत किंवा ते जे लावतात आहेत, तर आजकाल रेस झालेली आहे गोरं होण्याची आपल्याकडे. श्रोते हो, लक्षात घ्या की आपल्याला डॉक्टर साहेब अगदी सुरुवातीलाच जे सांगतायत की स्टिरॉइडयुक्त क्रीम जे आहे, स्टिरॉइड काय आहे हे सामान्यपणे आपल्याला कळत नाही, म्हणून अशा ज्या क्रीम असतात त्या आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरल्या पाहिजेत. आपल्या मनाने त्या वापरू नये. पण सौंदर्य प्रसाधनांचा सर आजकाल खूप भडीमार होतोय. तरुण वर्ग म्हणा किंवा आजकाल एकूण सगळ्यांनाच, मुलं असतील मुली असतील, सगळ्यांना एक वेड लागलाय की मला गोरं व्हायचंय आणि त्याच्यासाठी ही जी प्रसाधनं वापरली जातात, तर त्याच्यामध्ये पण स्टिरॉइड असतं का, ते आपण आपल्या श्रोत्यांना सांगूया. सध्या स्थितीत मध्ये काय होत आहे की प्रत्येकाला गोरं होण्याचं हे वेळ लागलेलं आहे. पण आता एक सगळ्यात मोठी गोष्ट एक लक्षात घेण्याची आहे की तुम्हाला जो नॅचरल शेड दिलेला आहे तो राहणारच आहे. तुम्ही बचाव केला, उन्हापासून बचाव केला, काही केला, तर तुम्ही 1-2 शेड गोरे होऊ शकता किंवा बचाव झाला नाही तुमचा तर 1-2 शेड काळे होऊ शकता. तुम्ही खूप एकदम गोरे नाही होणार किंवा खूप काळे नाही होणार. पण त्याच्यासाठी तुम्ही जे क्रीम यूज करताय, जे आता मार्केटमध्ये क्रीम्स मिळतात आहेत, त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोक काय करतात की स्टिरॉइड्स यूज करतात. आता स्टिरॉइड्स म्हणजे क्रीमयुक्त स्टिरॉइड यूज म्हणजे त्याच्या रुटीनमध्ये जर एक्झाम्पल द्यायचं राहिलं तर बेटनवेट, स्किन लाईट, नो स्कार, मेलाबेस, मेलामेट, स्किन शाईन्स असे क्रीम ते चेहऱ्यावर लावतात. हे क्रीम्स आम्ही जनरली पायावरच्या इसबगोलासाठी यूज करतो. म्हणजे पायावरचे जे मोठे इसबगोल किंवा सोरायसिसचे पॅचेस असतात ते कव्हर करायला आम्ही यूज करतो. हे लोक चेहऱ्यावर लावतात. इनिशियलमध्ये काय होतं की पहिले 7 ते 8 दिवसामध्ये तो खूप ग्लो येतो, कारण ते स्किनच वरची काढून घेतात. पण त्याचे जे साईड इफेक्ट्स असतात ते कन्सिस्टंटली चालतात. ते ऑलमोस्ट म्हणजे त्यांना कव्हर होण्यासाठी 6 to 7 मंथचा पिरियड घेतो. पण 6 ते 7 महिन्यामध्ये ही नॉर्मल स्किन जशी होती त्यांची ती कधीच नाही होत. आता त्याच्यामध्ये साईड इफेक्ट जर तुम्ही म्हटले तर साईड इफेक्टमध्ये त्यांना पिंपल्स येतात, चेहरा काळपट होऊ शकतं, चेहऱ्यावर केस येऊ शकतात, चेहरा म्हणजे काळा होऊ शकतो, चेहऱ्याला मोठमोठाले फोड येऊ शकतात मॅम तिथे. आणि ते रिकव्हर करण्यासाठी आपल्याला मिनिमम 6 to 7 मंथचा ड्युरेशन लागतं. पण पहिल्यासारखी तर स्किन कधी नाही होणार. हो ना, म्हणजे इथे श्रोत्यांना मला पण सूचना करावीशी वाटतेच आहे की जेव्हा आपण अशा क्रीम लावतो, तुम्ही सांगितलं की ह्या स्टिरॉइडयुक्त क्रीम ज्या आहेत की जे डॉक्टर लोक इसबगोल किंवा त्वचेचे जे काहीतरी विकार झालेले आहेत, जिथनं वरची त्वचा निघून जावी असं अपेक्षित आहे, तिथे ते वापरल्या जातात. जिथे फंगस आहे त्याच्यासाठी त्या वापरल्या जातात. आणि अशा क्रीम, असं स्टिरॉइडयुक्त क्रीम जेव्हा आपण बाजारातनं न कळत विकत आणतो, समजत नाही म्हणून आणतो, आणि सुरुवातीला श्रोते हो असं होतं की आपल्याला ती वरची स्किन निघून गेल्यामुळे आपला चेहरा सुंदर दिसायला लागतो आणि नंतर
आपण लक्ष देत नाही, ती वारंवार वापरतो आणि तिचे मात्र भरपूर दुष्परिणाम होणारे असतात. त्याचं सर, व्यसन त्याचे लागतं दुष्परिणाम तुम्ही सांगितले, ते एकदा आणखीन आपण मला वाटतं डिटेलमध्ये सांगूया की काय Basically त्याचे त्याचं परिणाम काय होणार त्याचं व्यसन होतं मॅम. म्हणजे त्या मलमाचं काय राहतं, प्रत्येकाला चांगलं दिसायचं असतं. इनिशियल मध्ये जर मी चांगलं दिसतो आहे, मग आपल्याला काय राहतं की आपण जर समजा बंद करायला गेलो तर मग आपल्याला ते दुष्परिणाम म्हणजे चेहरा काळं होणं सुरू होतं, चेहऱ्याला खाज येतं, चेहऱ्याला केस येतात, मग चेहऱ्याला पिंपल्स येणं सुरू होतात. असे इश्यू सुरू झाल्यावर मग काय आपल्याला 2 लोक म्हणतात की तू किती खराब दिसतेय, काय दिसतंय. मग आपल्याला ते पियर प्रेशर मध्ये आपण पुन्हा वापरणं सुरू करतो. तर जसं एखादा दारुड्याचा हाल होतो तसा ह्या लोकांचा हाल होतो. हो ना, तर म्हणजे cream मला त्यांना असं वाटतं वारंवार की अरे मी वापरत ती राहावं क्रीम लागलं. लावायची तेव्हा मी छान दिसत होते, हा, तर आता मी बंद केल्यामुळे बंद केल्यामुळे प्रॉब्लेम होतो. पण जर आता असं म्हटलं की एवढे रिॲक्शन्स आहेत तर मग आपण ती लावलेली का बरं नाही चांगली, म्हणजे मग आपण तीच लावत राहूया. पण त्याचा इश्यू असं होतं मॅम, ओव्हर द पिरियड काय राहतं, चेहऱ्यावर तर प्रॉब्लेम आहेच त्याचे, सोबतच शरीरावरही त्याचे इफेक्ट होतात. हे आपण अगदी त्यांना महत्वाचं सांगायलाच पाहिजे की हो. फक्त चेहरा खराब नाही होणार आहे किंवा दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन तो चांगला नाही होणार आहे, तुमच्या शरीराची पण हानी होणार आहे. आता स्टिरॉइड्स फक्त तुम्ही बाहेरून लावताय याचा अर्थ असा नाही की तो शरीरामध्ये ऍब्सॉर्ब नाही होते, तो शरीरामध्ये ऍब्सॉर्ब होणार. ऍब्सॉर्ब झाला तर त्याचे साईड इफेक्ट म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुमच्या हड्ड्यांना धिसूड करण्याचं काम तो करतो. लॉंग टर्म तुम्ही यूज केलं तर तुम्हाला हड्डीचे फ्रॅक्चर्स होणं, ते एव्हियन बसणं, ह्या गोष्टी सुरू होतात. सेकंडरी गोष्ट की तुमचे जे डायबिटीज जर पेशंट असला तर डायबिटीजची शुगर लेवल्स तुमच्या वाढून जातील. तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही सद्यस्थितीमध्ये जवळपास किडनी फेल्युअरचेही पेशंट बघितले आहे जे की तुमचे स्टिरॉइड्समुळे होतात, फक्त त्याच्यामुळे, म्हणजे जे टॉपिकल स्टिरॉइड्स. असंही नाही की त्यांना सिस्टमिकली किंवा ओरली म्हणजे तोंडावाटे किंवा IV देण्यात आलेला आहे. टॉपिकल लॉंग टर्म स्टिरॉइड यूज केल्यामुळे त्यांना तो त्रास होत आहे मॅम तिथे. मला म्हणजे एकूणच सगळ्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे की काही काही ज्या मेडिकल टर्म आहेत त्या आपल्याला कळत नाही, किंवा आपण कुठली क्रीम कोणीतरी सांगितली म्हणून आणतो, त्याच्यावरती काय काय लिहिलं हे आपण कधीही वाचत नाही. बरेचदा एक्सपायरी डेट पण बघितल्या जात नाही, इथपर्यंत आपण वाचत नाही काय लिहिलेलं माझं तेच असतं. म्हणणं आहे की प्रत्येक क्रीम म्हणजे जशी तापीसाठी पॅरासिटामॉलची गोळी आहे, तशी खाजेसाठी सिट्रिझिनची गोळी आहे, तसं प्रत्येक क्रीमचं काम अलग अलग आहे. जसं दाढीसाठी क्रीम अलग आहे, पेस्ट म्हणजे टूथब्रश म्हणून तुम्ही अलग आहे. तुम्ही कधी उलट करत नाही, बरोबर, अगदी म्हणजे तुम्ही बरोबर. टूथब्रशचं क्रीम दाढीसाठी वापरत नाही किंवा दाढीचं क्रीम टूथब्रशसाठी नाही वापरत. मग आपण आपल्यासोबत त्या मलमांसोबत का बरं खेळतो, की जे इसबगोलाचा मलम आहे तो आपण लावून राहिलो चेहऱ्याला, जो गचकरणाचा मलम आहे तो कुठे दुसरीच खेळ तिथे दुसरेच मलम लावतोय, म्हणजे आपण मनाने खेळतो आहे तिथे. मग त्याचे दुष्परिणाम जेव्हा येतात तर मग त्याच्या चक्करमध्ये त्याच्यामुळे आपले चेहरे खराब होतात ना. आणि ते जनरल जे पॉप्युलेशन आहे त्यांना माहिती नाही आहे ह्या गोष्टी, म्हणजे अबाउट याच्याबद्दल, क्रीमच्या साईड इफेक्ट बद्दल. तर ते आपल्याला जनरली अवॉइड करायला पाहिजे, किंवा आपल्याला डॉक्टरांच्या किंवा जे स्किन स्पेशलिस्ट आहे त्यांच्या मार्गदर्शनातूनच आपण ते मलम यूज करायला पाहिजे. हो, आपण स्किन स्पेशलिस्टकडे श्रोते हो जायलाच हवं. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की घरातल्या कोणाला तरी असा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि त्याला डॉक्टरनी दिलेला तो मलम तो मी पण वापरते असं होऊ नये. कारण कदाचित त्या व्यक्तीचा स्किन टाईप वेगळा असेल, प्रॉब्लेम वेगळा असेल, तुम्हाला वरवर तो सारखा वाटतोय पण तो सारखा असेलच असं नाही. त्यामुळे आपण स्वतः डॉक्टरांकडे जाऊन केव्हाही क्रीम घेतलेली बरी. नाहीतर आपण हे पण सांगू शकतो बरेच जण डॉक्टरांनीच दिलेली आहे, पण ती तुम्हाला दिली होती का, नाही, त्याचे हा प्रश्न. इंडिकेशन्स काय होते, तेव्हा त्यांना देण्याचा काय निर्णय होता, काय होतं, तर ते बघूनच ते आपल्याला द्यावं लागत असतं. पण शक्यतोवर काय असतं की बेसिकली जी आता सध्या शर्यत लागलेली आहे गोरं होण्याची, तर मी पहिले सांगितलं की गोरं होत नसतो, असं मलम नाही आहे की गोरं करण्यासाठी. हा तुमचा स्किन टोन डिपिगमेंटिंग एजंट आहे, म्हणजे डिपिगमेंटिंग एजंट आहे की आपण स्किन टोन कमी करू शकतो, पण टिकवण्याचा पार्ट आहे. आणि हा सगळ्या सगळ्या गोरं होण्याचा जो पार्ट आहे, हा नाच जो चालू आहे तो फक्त क्रीमच्या बेसिसवर आहे. म्हणजे प्रत्येकाला शॉर्टकट पाहिजेत, ते शॉर्टकट न करता त्याला लॉंग टर्म लॉंग कटी आहे ना, मग त्याच्यासाठी तुमचे लाईफस्टाईलचे जे पार्ट झालेले आहेत ते सगळे तुम्हाला मॅनेज करावं लागतात. म्हणजे बेसिकली काय राहतात, सिम्पल रूल ऑफ 4 म्हणतो आपण त्याला. सगळ्यात पहिले डिपेंडंट असतं तुमचं एक्झरसाईजवर. मिनिमम तुम्हाला चांगलं दिसायचं आहे, चांगल्या स्किनसाठी तुम्हाला दिवसभरामध्ये 10,000 स्टेप काउंट तुम्हाला कंप्लीट करायचेच आहे. सेकंडरी गोष्ट तुम्हाला डायटरी इश्यूज पाळायचे आहे. हां, इफ ॲट ऑल तुम्हाला क्रीम्स यूज करायचे आहे तर जनरली 2 क्रीमकडे जा. एक आहे तुमचं उन्हापासून बचावासाठी आणि दुसरं असतं मॉइश्चरायझर. कारण एजिंग प्रोसिजर किंवा डागा आणण्यासाठी 2च गोष्टी ॲडअप होतात. एक असतं उन्हाचा एक्सपोजर आणि दुसरं असतं ड्रायनेसचा पार्ट.
तर जर आता सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर तुम्ही यूज करताय तर एजिंग प्रोसिजरही थांबवताय, काळपटपणाही थांबवताय तुम्ही. पण त्याला शॉर्टकट म्हणजे स्टिरॉइड्स यूज करणं, ते क्रीम्स यूज करणं. आजकाल मार्केटमध्ये ते आलेले आहेत की कोणते ते ज्यांच्यावर नाव नाही आहेत त्या डब्यात त्या मुली लावून येतात आणि एवढे चेहरे खराब होत आहे की आम्ही डे टू डे लाईफमध्ये बघतो आहे की त्यांना ठीक करताना 6-6 महिने जातात म्हणजे. आणि तेही नॉर्मल जसा त्यांचा नॅचरल चेहरा होता तसं होत नाही. निश्चितच आपण हे कुठलेही प्रयोग करू नये. आपण कितीही प्रयोगशील असलं तरी पण आपल्याला कोणीतरी सांगताय म्हणून त्वचेवरती किंवा आपल्या तब्येतीवरती एकूणच परिणाम करणारे जे घटक आहेत तसे आपण वापरू नये. सर, तुम्ही वारंवार जे सांगता आहात तर ते श्रोत्यांनी पण लक्षात घ्यावं की गोरं होण्याची जी शर्यत लागलेली आहे, खरं पाहिलं सर तर आपल्या भारतामध्ये त्वचेचे आपल्याला एवढे विविध रंग आढळतात, गहूवर्णीय, अगदी सोन्यासारखा पिवळा धम्मचेहरा, असे आपण एवढे सुंदर सुंदर शब्द वापरतो. तशी ती त्वचा असते आणि ती त्या त्या व्यक्तीला खुलून दिसते. ती त्वचा तजेलदार ठेवणं याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि त्यासाठी काय काय करायचं आपल्याला डॉक्टर साहेबांनी आत्ता सांगितलं की व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे. अगदीच जिममध्ये जाण्याची गरज नाही आहे, चालायला जा. बेसिकली वॉकिंग हा मेन पार्ट आहे. वॉकिंग हा मेन पार्ट आहे. मिनिमम दिवसभरामध्ये 10,000 पावलं चालणं झालेच पाहिजे. त्याच्यानंतर सेकंडरीला तुम्हाला टाइम भेटतो तर मग गो फॉर जिम, मग तुम्ही योगा करा, ते करा. पण मेन आहे तुमचं वॉकिंग. जर तुमचं चालणंच होत नाही तर आम्ही पकडतो की तुम्ही एक्झरसाइजच करत नाहीये. तर त्याच्याकडे लक्ष ठेवा. खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवा. जंक वगैरे थोडं कमी करा. खाण्यापिण्यामध्ये दुधाचे पदार्थ, फ्रुट्स असतात सीझनल, ते आपल्याला वाढवायला पाहिजे तिथे. मुख्य भर आपला हा आहे की तुम्ही चुकीचे प्रसाधनं वापरू नये, नको. ज्यातनं तुम्हाला हानी होणार आहे. सर, आपण मुलाखतीपूर्वी बोलत होतो तेव्हा तुम्ही काही पेशंटचे उदाहरणं दिले होते की ज्यांना आपला जीव गमवावा लागला. तर मला वाटतं ते उदाहरण पण आपण आपल्या कार्यक्रमातून सांगूया. बेसिकली आमच्या इथे तिथे केसचा एक पार्ट झाला होता की एकाच घरातले 3 पेशंट होते की ते त्यांना तिघी जणी किडनी फेल्युअरमध्ये, म्हणजे एक आई आणि 2 मुली, तिन्ही ऑलमोस्ट किडनी फेल्युअरमध्ये गेलेल्या होत्या. पण त्यांचं जेव्हा रेट्रोस्पेक्टिव्हली हिस्ट्री घेतली तर कुठेच काहीच इश्यूज काहीच सापडत नव्हतं. तर त्यांनी बरोबर 1 वर्षाच्या अगोदरपासून क्रीम लावणं सुरू केलं होते, जे हँडमेड क्रीम म्हणतात की जे इझिली गोईंग मिळतात, की गोरं होण्यासाठी वापरतात. हो ना, कोणीतरी सांगतं मी घरगुती बनवलंय, घरगुती बनवलेलं आहे, याच्यात हे टाकलेलं आहे, ते टाकलेलं आहे. ते वापरणं सुरू केलं. सगळ्यात पहिले त्या लहान मुलीने, तिला फरक दिसला म्हणून त्या मोठीने वापरलं आणि तिला फरक दिसला म्हणून आईने वापरलं. तर त्यामध्ये जे होतं त्या तिन्ही ज्या मुलींना, तिन्ही ज्या फिमेल्सला आहे त्या तिन्ही फिमेल्स शेवटी किडनी फेल्युअरमध्ये लँडअप झाल्या. मग आम्ही सगळ्या गोष्टी सर्च आउट केल्या की हे किडनी फेल्युअर झालं कुठनं. पण अल्टिमेटली जेव्हा आपण त्याला बघितलं तर त्या तिघींचं एकच निघालं. कारण आम्ही पहिले पाण्याचा पार्ट बघितला किंवा पाण्यातून काही इन्फेक्शन झालं का, कारण तर जर पाण्याने झालं असतं तर मग त्या घरातले सगळेच झाले असते. पाण्याचा पार्ट नव्हता. मग आम्ही असं बघितलं की या तिन्हींनी सोबत काय केलेलं आहे, तर तो होता तो क्रीम. त्या क्रीमची जेव्हा रेट्रोस्पेक्टिव्हली आम्ही तपासणी केली, जेव्हा ते आपले लॅब्स असतात, म्हणजे मुंबईला लॅब्स आहेत, तिथे जेव्हा तपासलं तर त्यामध्ये 2 कंटेंट निघाले होते. एक होतं स्टिरॉइडचा पार्ट होता आणि दुसरं होतं मर्क्युरी होतं. जे जुन्या काळामध्ये आपण ते मर्क्युरी ग्लोसाठी वापरत होतं, पण त्याचं पर्सेंटेजचा पार्ट असतो, किती पर्सेंटेजमध्ये यूज करायला पाहिजे आणि काय करायला तसं पाहिजे. तर त्यांना मर्क्युरी पॉइझनिंग होऊन त्यांचं किडनी फेल्युअरमध्ये गेलेल्या होत्या त्या. तर माझं म्हणणं तेच आहे की बेसिकली तुम्ही काय वापरता आहे, कोणते क्रीम्स वापरता आहे, त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, कोणते कंटेन आहे ते क्लिअर असलं तरच यूज करा. फक्त माझ्या मैत्रिणीला रिझल्ट भेटला, मला याला भेटला म्हणून मी वापरत जाणार तसं नका यूज करू, कारण तो जीवावर येतो. ज्याच्यावरती काही लिहिलेलंच नाहीये, जे कोणीतरी घरगुती सांगतात, तर एक तर तुम्हाला खात्री असायला पाहिजे त्या गोष्टीबद्दल, किंवा काय टाकलंय त्याच्याबद्दल तुम्हाला ज्ञान असायला पाहिजे. ते नसेल तर अशा गोष्टींकडे अजिबात जाऊ नये. आपल्याला जेव्हा आपण हे उदाहरण बघतोय, एक आई आणि 2 मुली एकाच घरातले, तर अतिशय वाईट अशी ही गोष्ट वाटते की नकळतपणे झालं असेल खूप, पण कदाचित त्यांना गोरं होण्याचा वेड नसेलही, पण फरक दिसतोय, चांगला आहे आणि आपण सहज त्या गोष्टीकडे झुकतो. तर असं न होता आपण ह्या सगळ्या गोष्टींची श्रोते हो खातरजमा केली पाहिजे की आपण कुठले प्रॉडक्ट वापरणार आहे आणि त्याची खरोखर आपल्याला गरज आहे का. जर आपण पाहतोय की आपलं रोजचं रुटीन सरांनी सांगितल्यानुसार जर ठेवलं आणि त्यांनी आपली त्वचा तुकतुकीत आणि छान राहणार असेल, तर आपल्याला असे प्रॉडक्ट्स वापरून पैसे गमवायची पण गरज नाही. जीव तर नाहीच नाही, पण पैसेही गमवण्याची गरज राहत नाही. सर, ह्या सगळ्या याच्यामध्ये मला हे विचारायचं आहे की आपण एकूण त्वचेची काळजी घेण्यासाठी काय काय करू शकतो. म्हणजे तुम्ही सांगताय ते सगळ्या गोष्टी आहे, पण तरी कोणाला तरी वाटतं की उठल्यावरती मी छान क्रीम लावली, किंवा मी असं काय त्यांनी घरच्या घरी अप्लाय करावं की ज्यांना वाटतंय की मी त्वचेची काळजी घेतोय.
मग बेसिकली काय, सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला सांगितलंच की त्या बेसिक गोष्टी तर आपल्याला करायचं आहे. सगळ्यात पहिल्याचं वॉकिंगचा पार्ट, डायटरी फूड हॅबिट्स तुमच्या, आणि तुम्हाला वापरायचंच आहे, इफ ॲट ऑल तुम्हाला कंटिन्युएशनमध्ये ठेवायचं आहे तर सगळ्यात पहिले सनस्क्रीन यूज करा. आणि पण सनस्क्रीन वापरण्याचाही आपल्याकडे तरीका असतो. सगळ्यांना वाटतं की सनस्क्रीन म्हणजे आंघोळ झाल्यावर बाहेर जाताना लावणे, पण असं नसतं. सनस्क्रीनचा यूज कसा करायचा तर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर करणे, आंघोळीनंतर लावणे, दुपारच्या वेळेस लावणे, म्हणजे मिनिमम दिवसभरामध्ये 3 ते 4दा तरी अप्लाय झालेलंच पाहिजे. कारण आपल्याला असं वाटतं की मी बाहेर चालली तरच ऊन आहे. हां. सकाळी उठल्यापासून आंघोळ करेस्तोवरची तुमची उन्हाची कामं चालूच आहेत ना, तेव्हा सनचं एक्सपोजर, उन्हाचं एक्सपोजर होतच आहे. तर सनस्क्रीन तुम्ही कन्सिस्टंट येऊ शकता. सेकंडरी गोष्ट, तुमचं लावायचंच आहे तुम्हाला तर मॉइश्चरायझर यूज करा, ते तुम्ही कॅरी करू शकता मॅम. त्याच्या व्यतिरिक्त ॲज इट इज असं कोणते मलम लावण्याची गरज पडत नाही. जर तुम्ही ह्या तुमची लाईफस्टाईल मॅनेज केली तर क्रीमची गरज सगळ्यात कमी आहे. तुम्ही सर साधा खोबऱ्याच्या तेलाचा उपयोग पण सांगितला होता. जुने लोक, आता मला एक सांगा ना, आता की इथून जर तुम्ही 80 वर्षाची आजीबाई बघितली तर ती ग्लो करतं सध्या 15 वर्षाच्या मुलीपेक्षा. अगदी बरोबर मग तिने कोणते क्रीम्स लावले, कोणते काय केलंय तिने, तिची स्किन केअर काय होती, ती तर बिचारी दिवसभरची काम करायची आणि तिचा जो इश्यूज होता, सेकंडरी गोष्ट होतं म्हणजे तिचं जे होतं कामही होते आणि लावायचं राहिलं, तिने खोबऱ्याचं तेलच लावलेलं आहे. उलट केसांसाठी तर तिने कधी कधी पावडरने केस धुतलाय. तर तो ग्लो का बरं आलाय? तिच्या लाईफस्टाईलच्या आणि तिच्या खाण्याच्याने. म्हणजे तिला तिच्या काळामध्ये सगळं वॉकिंगही करावं लागलं, चालावंही लागलं, खाणंपिणंही तिचं बरोबर होतं, म्हणून ती आतापर्यंत सगळं व्यवस्थित टिकतंय. आपण तिथे इश्यूज थांबले आपले, म्हणजे आपण त्याला शॉर्टकट शोधतो. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आता मुद्दामहून करणं आहे, चालायला जाणं आहे किंवा ही सगळी काळजी घेणं आहे आणि त्यानुसारच नियमित जर आपण सगळं केलं तर आपल्याला त्याचे रिझल्ट्स मिळणार आहेत. नक्कीच. पण होतं काय सर की हे अगदी तरुण वयातली जी मुलं असतात, जसं 15 वर्षाची मुलगी तुम्ही सांगितलं की तिची त्वचा पण खराब दिसते 80 वर्षाच्या आजीसमोर, तर यांना काहीतरी वेड असतं की मी क्रीम लावते, मी हे वापरते, मी ते वापरते. तर या लोकांनी अगदी काळजीपूर्वक या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की पण सध्या ही जी जनरेशन आहे यांच्यावर काय सोशल मीडियाचं आणि पियर प्रेशर खूप आहे की माझी मैत्रीण ही लावते तर मी का बरं नाही लावायला अगदी पाहिजे. बरोबर आहे. पण तुम्ही हे समजून घ्यायला पाहिजे की मी हा एखादा प्रॉडक्ट जर यूज करते तर हा कशासाठी आहे आणि याचा यूज काय आहे. लॉंग टर्म यूज केला तर मी त्याचा काय फायदा होणार आहे किंवा त्याचा काय तोटा होणार आहे. आपण जस्ट फक्त कोणी सांगताय म्हणून आपण लावत चाललेलो आहे. म्हणजे या मुलांसाठी मार्गदर्शन तर मला अतिशय आवश्यक वाटतं. अगदी मुलीच नाही, मुलं सुद्धा या स्पर्धेमध्ये आता मागे नाही आहेत. तर कुठेतरी या वयामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात आणि ह्या मुलांच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतं पुरळ येणार आहेत, है ना, बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि मग अशामध्ये जर यांनी क्रीम वापरल्यात तर त्याचे होणारे दुष्परिणाम जे आहेत. अशा ज्या एजचे जे मुलं आहेत, जसे समजा 10 वर्ष, समजा आता 12 इयर्स ते 20 इयर्सचे, त्यांचं काय राहतं की आता सध्याच हार्मोन सुरू होत आहेत. हार्मोन सुरू झालं तर ऑइलीनेस वाढणार आहे चेहऱ्याचं, तर पिंपल येण्याचे चान्सेस वाढतात. तर त्यांना बेसिक गोष्ट मिनिमम 4 to 5 टाइम्स तरी चेहरा वॉशआउट झालाच पाहिजे. त्यांना सोपं त्यांनी लक्षात ठेवावं की मला फक्त चेहरा धुवायचा आहे. मिनिमम 4 ते 5दा चेहरा धुणे. कोणताही क्रीम लावण्याने जे आता पिंपल्स आलेले आहेत किंवा डाग आलेले आहेत ते कमी होतील. न येऊ देण्यात मदत नसतात होत. न येऊ देण्यासाठी त्यांना मिनिमम दिवसभरात 4 ते 5दा चेहरा वॉशआउट झाला पाहिजे. दुसरी गोष्टी, त्यांना वॉकिंग किंवा एक्झरसाइज हे कंपल्सरी करणे आहे आणि हे त्यांच्या पॅरेंट्सनी त्यांना सांगणे गरजेचं आहे. वय कोणतेही असो, कोणाला सुंदर दिसावं वाटत असेल तर आधी वॉकिंग करा. वॉकिंग एक्झरसाइजचा पार्ट सगळ्यात गरजेचा आहे. तो कन्सेप्ट याच्यासाठी आहे की मॅम आपली जी जनरेशन होती ती निघून गेली. कारण आपल्याला सगळ्या गोष्टी करावं लागल्या. आपल्याला चालावं लागलं, शाळेत जाताना पैदल जावं लागलं, पैदल यावं लागलं, घरी खेळतानाही आपल्याला 10 मैत्रिणी होत्या, खेळायला गेलेलो आहे आपण. पण आताची जनरेशन बघा ना तुम्ही, ते जस्ट फक्त 24 घंट्यातले 23 घंटे फक्त बसून आहेत. हा, असं नाही म्हणतायत की ते मुद्दामून करतात आहे, पण त्यांचं लाईफस्टाईल तसं झालं आहे. आणि आपल्याला होड कशाची लागली की माझ्या मुलांनी शिकला पाहिजे, माझा मुलगा हे झाला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, ते सगळं मांडणं. पण कशाच्या बेसिसवर? त्याच्या जीवाच्या बेसिसवर होऊन राहिलं ना. हा, कारण इथून जर 24-25 वर्षाचं होईपर्यंत त्याला बाकीचे सगळे आजार येत आहेत, सगळ्या गोष्टी होत आहे, हार्मोनल इश्यूजमध्ये जात आहे. ऑलमोस्ट 100मधल्या 80% फिमेल्समध्ये जर इन्फर्टिलिटीचा इश्यूज होत आहेत. मग आपण कशाच्या बेसिसवर करतोय सगळं? मग त्याच्यासाठी पॅरेंट्सनी हे सांगायला पाहिजे की ॲटलिस्ट दिवसभरामध्ये 10,000 स्टेप काउंट तरी त्यांनी कंप्लीट झालेले पाहिजे. हा जर कन्सेप्ट त्यांना सांगितला की वॉकिंग ही एक काम आहे, करावं लागणार तुम्हाला, तर त्यांचं आपण फ्युचर सिक्युअर करतोय.
आणि ते स्वतःसाठी अभ्यास करतात आहेत. मग पैसे खर्च करण्याची गरज नाहीये, फक्त वेळ काढायचा आहे. तुमची त्वचाच नाही तर तुमची तब्येत देखील एकदम उत्तम राहणार आहे, आणि आरोग्य उत्तम आपण राहणार आहे. तेही काम एवढं सिम्पल करून दिलं की 24 मध्ये 10,000 स्टेप कोण म्हणतोय. म्हणजे असंही नाही की मला सकाळी 5 वाजता उठायचं, 6 वाजेपर्यंत करायचं, 6 वाजता उठायचं, बुवा जायचं, तसंही काय. सहज तुमच्या कामासोबत तुम्ही त्याला ऍडजस्ट करू Adjust शकता करा तुम्ही त्याला. की क्लासला जायचं तर पायी जा किंवा इतर Lifestyle वेळेला करा जे तुम्ही पण त्याला. ऍडजस्ट होणार असेल तर आणि असं जर करत राहिलं तर तुम्ही हार्मोनिकलीही पूर्ण स्टेबल राहणार, म्हणजे तुमचे हार्मोन्सही स्टेबल राहणार. आणि तुम्हाला याच्यापेक्षा 10 पट जो सध्याचा स्किन टोन आहे त्याच्यापेक्षा 10 पट तुमचा स्किन टोनही उजळणार, लांब केसही राहतील, हेअरफॉलचाही पार्ट सॉर्ट आउट होऊन जाणार तुमचा, आणि तेही बिना कोणतं प्रॉडक्ट वापरता. हे तेवढी एक मेहनत घ्यायची आहे तुम्हाला. राहिलं सेकंडरी गोष्ट, तर जनरली जे स्कूल गोईंग मुलं राहतात त्यांच्या सनस्क्रीनचा कन्सेप्ट राहतात, सगळं राहतात. पण कधी पण सनस्क्रीनचा जो इश्यू असतो त्या सनस्क्रीनचा असर 3 ते 4 तासाच्या वरती नसतो आणि यांची स्कूलच 6 अवर्सची राहतं. मग तुम्ही सनस्क्रीन लावून पाठवून काही फायदाच नाही ना त्याला. तर मग अननेसेसरी त्यांना प्रॉडक्टचा भडीमार करायचा नाही लहानपणापासून. त्यांना बेसिक आहे की मॉइश्चरायझर लावत राहायचं, म्हणजे त्यांची स्किन नरम ठेवायची, खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आणि चालण्याचा पाठ ठेवायचा. हे जर आपण केअर घेतली तर त्यांचा तो इश्यू मेंटेन राहणार त्यांचा. गरज आहे का आपल्याला आपल्या मुलांना या सगळ्या प्रोजेक्ट्सची, त्याचे थोडंसं आपण अभ्यास जर केला तर आपल्या लक्षात येतं अगदी लहान बाळापासून आपण त्याला एवढी सगळी पावडर लावून देतो किंवा वेगवेगळे क्रीम लावून देतो, त्याची गरज नसेल तर ते अजिबात वापरू नये असं आपण सांगू सगळ्यात शकतो. पहिले आपल्या स्वतःवरून बघायचं की मी कोणते प्रॉडक्ट लावले होते मी इच्छा वयाचं असताना. आपल्या वेळेस कोणते प्रॉडक्ट नव्हते, आपण कोणते पिंपलच्या ट्रीटमेंटसाठी गेलेलो नव्हतो. फक्त आपल्याला आपल्या पॅरेंट्सनी जी केअर सांगितली होती ती आपण घेतलेली होती आणि आपल्याला कळत न कळत ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. कदाचित त्यांना सांगण्याची गरज पण पडली नाही, कारण म्हणजे आपल्याला एक्झरसाईज करण्याची अलग अशी आवश्यकता पडलेली नाहीये, खाण्यापिण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी नव्हत्या, अलग गोष्ट मेहनत घेण्याची गरज नाही पडलेली आहे, कारण ते आपल्याला जे रुटीन होतं तेच खाणं होतं. आपल्याला खूप सारे सो कॉल्ड KFC इंडे एवढे मोठे शॉप्स नव्हते आपल्या वेळेस. मग आपल्या वेळेस ते जनरेशन झालं, पण आता या जनरेशनला त्यानुसारच आपल्याला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात त्यांची जी होड झालेली आहे गोरं होण्याची, तो सगळ्यात मोठं हानिकारक गोष्ट आहे. श्रोतेहो, थोडं लक्षात घ्या की स्पर्धेचं युग आहे, जाहिरातीचं युग आहे, त्यामध्ये खूप सगळ्या प्रॉडक्ट्सचा भडीमार, त्यांच्या जाहिराती आपल्यासमोर येऊन पडलेल्या असतात आणि आपल्यालाही वाटतं की असं मी वापरायला हवं का आणि मी सुंदर दिसणार आहे का. तर आपण सर जे बघतो अगदी सेलिब्रिटीज असतील तर त्यांचं रुटीन आपल्याला माहिती नसतं, त्यांनी नुसतंच कुठलं क्रीम लावलेलं फासलेलं नसतं, रुटीन पण त्यांचं थोडं आपण चेक करायला पाहिजे, किंवा त्यांचा एक आत्मविश्वास त्याची पण तेज त्यांच्या चेहऱ्यावर असतं. या सगळ्या गोष्टी आपण मुलांना बघायला शिकवल्या पाहिजे, आपण बघितल्या पाहिजे, तेव्हाच कुठे आपण चांगलं जीवन जगू शकतो. फक्त त्वचाच नाही किंवा फक्त आपण ह्या क्रीम वापरतोय असं नाही, तर आपण या कुठल्याही गोष्टीला बळी पडू नये असं मला वाटतं. सर, आपण आणखीन काय सांगाल? नाही, माझंही तेच, तुम्ही जसं म्हटलं सेलिब्रिटीजचं, तर आजकालची जनरेशन सेलिब्रिटीजचे प्रॉडक्ट्स बघतात की मी कोणते प्रॉडक्ट्स यूज करते आहे, ती कोणती वापरते आहे, ती कोणती प्रमोट करते आहे. पण माझं म्हणणं आहे सेकंडरी तुम्ही त्यांची लाईफस्टाईल बघा ना. त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये ते मिनिमम 3 to 4 hours रोजचे एक्झरसाईज करतात आहेत. सेकंडरी गोष्ट, जे तुम्ही खातात ती गोष्ट तिने मागच्या 10 वर्षात कधी खाल्लेलीच नाही आहे. तिने कधी जंक खाल्लेलं नाही आहे, कधी केक खाल्लेलं नाही, कधी स्वीट खाल्लेलं नाही आहे, कधी तेलकट खात नाहीत. तो पार्ट आपण सोडून देतो, पकडतो, आणि आपण जातो कशाच्या मागे, तर प्रॉडक्टच्या मागे, की बघ तिने सो कॉल्ड मला सिरम सांगितला, सो कॉल्ड क्रीम सांगितलं, किंवा माझ्या मैत्रिणी सो कॉल्ड क्रीम लावला, तो क्रीमनी ती गोरी झाली किंवा चांगली दिसते म्हणून मी पण लावणार. त्या चक्करमध्ये आपला चेहरा खूप खराब होतो, आणि एवढा खराब होतो की मग आपण पुन्हा जसा नॉर्मल स्किन असतं तशी कधीच नाही करू शकत. तर त्याच्यामुळे आम्हाला सांगणं एकच आहे की कोणीही सांगताय किंवा कोणतेही जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट यूज करता तर ॲटलिस्ट त्याचे कंटेन वाचा, आणि त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, काय कंटेन आहेत, किंवा त्याच्यात आहेत किंवा नाही आहेत ते तुम्हाला बघणं आहे. जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल मॅनेज केली तर प्रॉडक्टची गरज पडतच नाही, म्हणजे तो सगळ्यात सेकंडरी पार्ट राहतो. तर तेवढे एक तुम्हाला मेहनत घ्यायची. निश्चितच. जाता जाता काय संदेश द्याल श्रोत्यांना? संदेश एकच राहणार आहे की बेसिकली प्रॉडक्ट्स जे आहेत तुम्ही जेही यूज कराल, म्हणजे तुम्हाला आहे ही रेस आहे, पण या रेसमध्ये तुम्ही जेवढे सेफ राहाल
म्हणजे सेफ प्रॉडक्ट्स यूज कराल, सेफ गोष्टी ठेवाल, तेवढं चांगलं राहणार. आता प्रॉडक्ट्समध्ये स्टिरॉइडयुक्त गोष्टी बंद, म्हणजे स्टिरॉइडयुक्त गोष्टी वापरू नका. जसे खूप सारे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये सध्या मिळतात आहेत स्टिरॉइडसारखे, जसे बेटनवेट, पॅन्ड्रम, स्किन लाईट, नोस्कार, मेलाबेस, मेलामेट, कॉसवेट, लोबेट, हे सगळे मलमचे बनवलेले आहेत. त्याचं रिझन्स अलग आहेत. म्हणजे ती इसबगोल असे मलम आहेत. ते कृपया चेहऱ्यावर लावू नका. किंवा हे मलम जे गचकरणाचे असतात, गचकरणासाठी नाही आहेत, ते तिथे यूज करू नका. कारण ते केल्याने काय की तुम्ही स्वतःलाच हानी करून घेऊन राहिले आणि तुमचं स्किन किंवा तुमचं ट्रीटमेंटचं ड्युरेशन वाढवून घेऊन राहिलं आहे. तर ते अवॉइड करा. जेवढं बेसिकवर ठेवता येतं तेवढं बेसिक ठेवा. बेसिक म्हणजे सिम्पल गोष्ट, 4चा रूल ठेवा. सिम्पल सगळ्यात पहिले वॉकिंग आपल्याला करायचंच आहे, दिवसभरात 10,000 स्टेप. सेकंड गोष्ट, खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवायचीच आहे आपल्याला. हां, जंक्स वन्स अ वाईल चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ते म्हणत नाही मी की बुवा जंक बंद करा, तुमचं खाण्याच्या हॅबिट्स चेंज करा. कारण जनरेशन आताची अशी आहे की ती खाणारच आहे. मिळताय, दिसताय पुढे, तर खाणारच आहे. हां, पण त्याच्यासोबत ज्या गोष्टी बाकीच्या खायच्या आहेत तेही खायच्याच आहे. तिसरी गोष्ट म्हणजे इफ ॲट ऑल क्रीम्स यूज करायचे आहे तर जा मॉइश्चरायझर, सनस्क्रीन तिथपर्यंत ठीक आहे. अननेसेसरी खूप सारे मी सिरम्स यूज करणार, खूप सारे क्रीम्स यूज करणार, तसं करू नका. तुम्ही लाईफस्टाईल बरोबर ठेवली की तुमची सगळी स्किन नॉर्मलाइज राहणार, सगळं राहणार आहे. पण स्टिरॉइड बिग नो, म्हणजे स्टिरॉइड लावू नका. सर, आपण हे तर सांगितलं की ह्या स्टिरॉइडयुक्त क्रीम ज्या आहेत तर ह्या आपण चेहऱ्याला सतत लावू नये. पण मला एक आणखीन प्रश्न विचारायचा आहे की आपण हेअरफॉल बघतो, अगदी तरुण वयातली कोवळी ही मुलं आणि यांचे केस गळत आहेत, तर आश्चर्य वाटतं. तर त्याच्या मागे काय रिझन आहे? मॅम, बेसिकली हेअरफॉलचा जो पार्ट, जे जनरली जे 14 इयर्स टू 20 इयर्स किंवा ते 25 वर्षापर्यंतचे जे मुलं राहतात त्यांचा जो हेअरफॉल किंवा पांढरे होण्याचा जो पार्ट सध्या सुरू आहे, तर हा इश्यूज जे होत असतात हे बेसिकली 2 रिझन्सेस आहेत. सगळ्यात पहिले त्यांचे डायटरी पार्ट, म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी त्यांच्या, आणि दुसरी गोष्ट जे राहतं त्यांचे हे एक्झरसाईजचा पार्ट. या 2मुळे त्यांच्या केसांची गळती वाढतं आणि केसांचं जे पांढरं होण्याचं फ्रिक्वेन्सी वाढून जातं मॅम तिथे. आता त्याचा रोल आपल्याकडे काय सांगितलं जातं की बुवा मी इथून कुठेतरी बाहेर राहायला गेलो, कुठे पुण्याला गेलो, कुठे गेलो, म्हणून माझं पाणी चेंज झालं, म्हणून मला हेअरफॉल होत आहे. पाणी चेंज नाही होत आहे, आपलं डाएट चेंज होत आहे. म्हणजे आपलं खाण्यापिण्याचे तिथे इश्यूज होत आहे. तुम्ही मेसवर चालले आहेत, मेसवर तुमचं खाणंपिणं बरोबर नाही होत आहे. तर दॅट्स वाय तुम्हाला मेन डायरेक्टली, आणि हे मुलं करतात काय की रॅदर दॅन डायटरी इश्यूज बघितल्यापेक्षा ते जातात प्रॉडक्ट्सवर. ऑनलाईन प्रॉडक्ट्स वापरतील, वेगवेगळे तेल. तेल वापरतील, वेगवेगळे तेल वापरतील, मिनॉक्सिडिल चालू करतात, जेव्हा की मिनॉक्सिडिलचा या एजमध्ये रोलच नाही त्यांना. तर मग माझं त्यांना सिम्पल म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या डायटरी पार्टला सांभाळा ना, खाण्यापिण्याला लक्ष द्या ना. आता खाण्यापिण्यामध्ये लोक म्हणतील की बाबा आम्ही मेसवर राहतो तर आमचं नाही होऊ शकत, तिथे काही नाही. मग सिम्पल गोष्ट, ज्या गोष्टी तुम्ही बाहेरून विकत आणू शकता तशाच गोष्टी वापरा ना. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट वाढवा, अक्रोड काळे म्हणू की बदाम वाढवा, नंतर स्प्राउट्स असतात, मटकी असतं, जर जे नॉनव्हेज खात असणार ते एग्स खा, त्या गोष्टी वाढवू शकतो. ह्या तर अशा गोष्टी आहेत की तुम्ही फक्त विकत आणायच्या आणि खायच्यात, बनवण्याची गरज नाही तुम्हाला. कारणं शोधल्यापेक्षा आपण उपाय जर शोधलेत. आणि सेकंडरी गोष्ट काय करू शकता की तुम्ही वॉकिंग स्टार्ट करा ना. वॉकिंग सुरू केलं तर तुमची एजिंग प्रोसिजरही थांबतं आणि तुमचं हेअर ग्रोथही वाढून जातं. मग त्याला त्या 2 गोष्टीवर तुम्ही भर द्यायचा आहे. जेनेटिकल पार्ट जो म्हणतो आपण जनरली किंवा माझ्या बाबांचे गेले म्हणून माझ्या जाण्याचा पार्ट आहे, तो मला आता सुरू झाला. तर या ऑलमोस्ट 15 to 20 इयर्स मुलांना अजूनपर्यंत दाढी आलेली नसते, तर तो जेनेटिकल पार्ट कुठून येणार आहे? राईट. म्हणजे आपल्याला दाढी तर 11व्या वर्षापासून आलेली नाही ना, ती आली जवळपास 15-16व्या वर्षापासून सुरू झाली, आणि मग कुठे 22व्या-23व्या वर्ष येताना त्यांचं जेनेटिकल पार्ट मध्ये केस जातील. मग त्याच्यामुळे तिकडे लक्ष न देता मेन बेसिक प्रॉब्लेम जो आहे तुमचा डाएट आणि चालणे, त्याच्यावर भर द्यायचा मॅम तिथे. निश्चितच आजचं हे जे जग आहे ज्याला प्रत्येकाला सुंदर दिसावं वाटतं आहे, अशा वेळेला आणि ही जी तरुण पिढी आहे नकळत्या वयातली, तर त्यांच्यासाठी म्हणून किंवा एकूणच सगळ्यांसाठी म्हणून तुम्ही हे जे सौंदर्य प्रसाधनं वापरताना आपण स्टिरॉइडयुक्त क्रीम वापरू नयेत याबद्दलची अतिशय उपयुक्त अशी माहिती आज आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. थँक्यू मॅम. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः.
आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय